राज्य शासनाचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार पटकावणाऱ्या बुलढाण्याच्या कैलास नागरे या शेतकऱ्यानं ऐन होळीच्या दिवशी आत्महत्या केली। आपल्या शेतातच विषारी औषध घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं। खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं यासाठी अनेक दिवसांपासून ते लढत होते आणि त्यांच्या आत्महत्येनं परिसरातील शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत, तर विरोधकांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। आमच्या पंचक्रोशीत पाणी आलं तर शेतकरी भरकटणार नाही। माझ्या परिसरातले शेतकरी खूप प्रयोगशील आहेत। आमच्याकडे सिंचनाच्या बऱ्याच सुविधा आहेत, फक्त शेतीला पाणी नाही। त्यामुळे आमच्याकडच्या शेतकऱ्यांचा आर्थिक समतोल बिघडतो। त्यामुळे तो कर्जबाजारी होतो आणि वैफल्य येऊन नैराश्याच्या गर्तेत जातो। त्याला अस्थिर जीवन जगणं असह्य होतं। हे उद्विग्न पत्र आहे प्रयोगशील शेतकरी कैलास नागरे यांचं। 13 मार्चला होळीच्याच दिवशी नागरे यांनी आपलं जीवन संपवलं। पण आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 4 पानांचं पत्र लिहून बळीराजाची कैफियत मांडली। खरं तर हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी अनेकदा आंदोलनांचा मार्गही स्वीकारला होता। आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या पंचक्रोशीत पाणी आणि आपल्या हक्काचं पाणी, आणि त्या हक्काचं पाणी आपण नक्कीच ह्या ठिकाणी घेऊन येऊ। तर तेवढ्यासाठीच आपला हा लढा आहे। अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला वचन दिलं आहे की तुमच्या ह्या समस्यांना आम्ही साथ देऊ शकत देऊ, परंतु ध्येय धोरण आखण्यासाठी काही गोष्टी प्रोसेस न कराव्या लागतात, म्हणून त्यासाठी आपण तुर्तास उपोषण मागे घेतलंय। बरोबर 3 महिन्यांपूर्वी कैलास नागरे यांनी पाण्यासाठी सुरू केलेलं आमरण उपोषण मागे घेतलं। देऊळगाव राजा तालुक्यातील 14 गावांना खडकपूर्ण जलाशयातनं शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण केलेलं। त्यावेळी सर्वपक्षीय नेते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आश्वासनं देत त्यांची बोलवण केली। गेले 3 महिने त्यांनी पाणी मिळेल या आशेवर काढले, पण 13 मार्चला त्यांचा संयम सुटला। ऐन होळीच्या दिवशी 4 पानांची सुसाईड नोट लिहून विषारी औषध पिऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं। पण त्यांची आत्महत्या नसून हे बलिदान आहे असं म्हणत आता तरी सरकारनं पाणी द्यावं अशी मागणी गावातल्या शेतकऱ्यांची आहे। आमच्या धरण उशासी आणि कोरड घशासी हा प्रश्न शासनाने लवकर मुक्त करावा, यासाठी आमच्या या मित्रानं जी आत्महत्या केली ती आत्महत्या ही एकाची नसून पंचक्रोशीतील झालेली आहे। तरी ही जी हानी झालेली आहे ही हानी पाणी भरून शासनाने आमची भरून द्यावी। मागच्या वर्षी आमचे जे बंधू स्वर्गीय कैलासराव नागरे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला। त्या एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांना आज हे टोकाचं पाऊल जर उचलत असेल तर बाकी शेतकऱ्यांचे हाल अपेष्टा सांगणंही कठीण आहे, आणि म्हणूनच मायबाप सरकारनं यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावा। कैलास नागरे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे आणि याला कारणीभूत सरकारच आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांचा आहे। लवकर पाणी मिळालं नाही तर सामूहिक आत्महत्या करू असा इशारा सुद्धा नागरे यांच्या कुटुंबियांनी दिलाय। मला फक्त माझ्या भावाला न्याय पाहिजे। शेतीच्या पाण्यासाठी त्यानं हुतात्मा दिला आणि त्याच्या शेतीचं जे भांडण आहे 40 वर्षापासून त्याचा जन्म झाला तेव्हापासून, त्याचा पण न्याय पाहिजे आम्हाला। त्याचा न्याय नाही भेटला तर आम्ही पण सगळेजण आत्महत्या करू, सामूहिक आत्महत्या करू सगळा परिवार। त्याच वेळी जर सगळे असे झटले असते तर आज मग माणूस असतो। पाण्यासाठी फक्त माणूस गेला आज। विकासासाठी ती सगळ्यासाठी न्याय पाहिजे, नाही तर आमची आत्महत्या ही लवकरच होईल। पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याच्या अशा आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। नागरे हे अत्यंत चिकाटीबाज आणि हुशार असे कास्तकार होते। त्यांनी आत्महत्यापूर्वी निश्चित शासनाला पत्र निवेदन हे दिले असतील, मात्र कुठलीच कारवाई होत नाही। पालकमंत्री या जिल्ह्यात येत नाही, सरकार प्रतिसाद देत नाही, आणि उलट पक्षी परवा आलेल्या अर्थसंकल्पातून अत्यंत निराशजनक अशा स्वरूपाचं एक शेतकरी वर्गाचे चित्र निर्माण झालंय, त्याचा हा बळी आहे। त्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्नांविषयी, त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली। ही फक्त एका कैलासची आत्महत्या नाही, तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे। आत्महत्या कमी झाल्या असत्या हरिकरी वाचतायत असं चित्र दिसतं। हे नैराश्य
शेतकरी जीवनाचं अवसर घालवायचं. कैलास नागरे हे एक प्रयोगशील शेतकरी होते. पाणी आणि शेती हे त्यांचं स्वप्न आणि ध्येय होतं. पाण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, पण सरकारकडनं त्यांची मागणी पूर्ण झालीच नाही. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या वेळेला केवळ आश्वासनांवरती त्यांची बोलवण केली गेली, पण पाणी देण्यासाठी कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे इथल्या व्यवस्थेनं त्यांचा बळी घेतलाय असा आरोप सध्या केला जातोय. राहुल खंदारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.